मी माझ्या आईचा, सुमित्राचा मनापासून तिरस्कार करायचो. कारण ती माझ्या जन्माच्या अवघ्या 6 दिवसानंतर आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. माझी आत्या सावित्री हिने मला दत्तक घेतलं आणि आपल्या स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम केलं. अचानक मला समजलं की माझ्या आईसारख्या सावित्री आत्यांना कर्करोग झालाय. त्या जाता जाता मला त्यांची डायरी देऊन गेल्या आणि सांगितलं की मी गेल्यावर ही डायरी उघडून वाच. त्यांच्या मृत्यूच्या 3ऱ्या दिवशी मी त्यांच्या खोलीतून डायरी काढली आणि वाचायला सुरुवात केली. माझ्या डोळ्यात अश्रू होते. तेवढ्यात त्यातून एक जुना फोटो खाली पडला माझ्या पायांजवळ. तो फोटो पाहताच माझ्या तोंडातून तीव्र किंकाळी निघाली. कारण मी रुग्णालयाच्या शांत गल्लीत बसलो होतो. माझं हृदय रक्ताचे अश्रू ढाळत होतं. आज माझी आईसारखी आत्या जीवन मरणाच्या लढाईत होती. मला काहीच माहीत नव्हतं की त्यांना कर्करोगासारखा आजार आहे, जो त्यांना मृत्यूच्या दारापर्यंत घेऊन गेला होता. माझ्या आयुष्यात आत्यांच्या शिवाय कोणीच नव्हतं. नाही वडील, नाही आई, नाही आजी, नाही कोणताही नातेवाईक. अचानक माझं आयुष्य इतकं दयनीय होईल असं मी कधीच विचार केला नव्हता. मी माझं सर्वस्व त्यांच्यावर लुटलं होतं आणि त्यांनीही माझं आयुष्य बदललं होतं. माझ्यासाठी त्यांनी लग्नच केलं नाही, आपलं तारुण्य माझ्यासाठी अर्पण केलं. मी मान खाली घालून त्यांच्याच विचारात होतो. तेवढ्यात अतिदक्षता विभागाचा दरवाजा उघडला. मी घाबरून उभा राहिलो आणि डॉक्टरांकडे धावलो. डॉक्टरांनी मला पाहत विचारलं की तुम्ही अमर आहात का? मी मान डोलावून होकार दिला. तेव्हा ते म्हणाले की तुमची रुग्ण तुम्हाला आत बोलावत आहे, पण त्याआधी मला काही सांगायचं आहे. मी म्हणालो की मी तुमचं ऐकेन, पण आधी मला त्यांना भेटायचं आहे. पण डॉक्टरांनी माझा मनगट धरला आणि म्हणाले की थांबा, आता त्यांच्याकडे फारच कमी वेळ आहे. हे ऐकून माझं हृदय धडधडलं. असं वाटलं जणू कोणीतरी माझं हृदय छातीतून काढून मुठ्ठीत आवळलं. डॉक्टर पुढे म्हणाले की तुमच्या रुग्णाला कर्करोग आहे आणि तो शेवटच्या टप्प्यावर आहे. त्याआधीही आमच्याकडे आल्या होत्या आणि मी त्यांना उपचार सुरू करण्याचा सल्ला दिला होता. पण त्या गरज पडेल तेव्हाच औषध घ्यायच्या आणि निघून जायच्या. त्यांनी आपल्या जीवाला धोका पत्करला आणि असं का केलं हे फक्त त्याच जाणत होत्या. आम्हाला काहीच कळलं नाही. आणि आज त्यांची अशी अवस्था झाली की काही तासातच त्या देवाघरी जाऊ शकतात. डॉक्टरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं की मनात जे काही आहे ते त्यांना सांगू द्या. त्यांचं मन हलकं करा. आता त्यांच्याकडे फक्त काही तास शिल्लक आहेत. हे बोलून ते निघून गेले आणि मला असं वाटलं की जणू कोणीतरी मला पूर्णपणे असहाय्य करून टाकलं. जणू तप्त सूर्यप्रकाशात मला एकटं सोडलं. मी तातडीने मान डोलावत बडबडलो, असं होऊ शकत नाही. तुम्ही मला असा मोठा धोका देऊ शकत नाही. मला वाटत होतं की आत्यांना कर्करोग असल्याचं माहीतच नव्हतं. पण मला काय माहीत होतं की त्यांना सर्व सत्य माहीत होतं आणि त्या औषधं घ्यायलाही येत होत्या. रागात मी खोलीत शिरलो, पण पुढच्या क्षणी माझा जीव गुदमरला. ऑक्सिजन मास्क आणि मोठमोठ्या यंत्रांनी त्यांचं शरीर झाकलं होतं, पण त्यांची बोटं हलत होती, म्हणजे त्या अजून जिवंत होत्या. मी धावत त्यांच्या जवळ गेलो, पण जेव्हा त्यांच्या वेदनेने भरलेला चेहरा पाहिला तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या डोळ्यांसमोर त्या सर्व आठवणी फिरू लागल्या जेव्हा मी त्यांच्यावर संशय घ्यायचो. काही बोलण्याआधीच त्यांनी माझा हात धरला आणि हळुवार स्वरात म्हणाल्या की कसा आहे समर? मी विचार न करता तडफडत बोललो की तुमची ही अवस्था पाहून मुलगा कसा असू शकेल? तुम्हाला कल्पना आहे का माझी काय अवस्था होत आहे? तुम्हाला काही झालं तर मी काय करेन? या जगात तुमच्याशिवाय माझं कोण आहे? तुम्ही माझ्यावर असा अन्याय का केला? तुम्हाला माहीत होतं की तुम्हाला कर्करोग आहे, मग उपचार का घेतले नाहीत? आपल्याकडे सर्व काही होतं. मी नोकरी करत होतो, आपली चांगली कमाई होती. तुमचा उपचार सहज होऊ शकला असता. मग तुम्ही मला का सांगितलं नाही? हा अत्याचार तुम्ही स्वतःवर आणि माझ्यावर का केला? मी या जगात तुमच्याशिवाय कसं जगू शकेन? हे बोलताच मी ढसाढसा रडू लागलो. मी आई गमावली होती, वडील गमावले होते, नातेवाईक आणि मित्र सगळे सोडून गेले होते. पण या स्त्रीला मी गमावू इच्छित नव्हतो. त्यांच्यातच माझं आयुष्य होतं.
असं वाटत होतं की त्यांना काही झालं तर अमरही मरेल. मी आणखी काही बोलण्याआधीच त्या हळुवार स्वरात म्हणाल्या की माझ्याकडे आता फार वेळ नाही अमर, माझं ऐक. मी त्यांच्या जवळ बसलो, त्यांचा चेहरा हातात घेतला आणि गयावया करत म्हणालो की मला एकटं सोडू नका. तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही. ते घर मला संपवेल. कृपया असं बोलू नका. त्यांनी माझ्या डोळ्यात पाहत सांगितलं की प्रत्येक माणसाला एक दिवस या जगातून जावंच लागतं. माझा वेळ आला आहे, पण तू अजून जगशील. फक्त आयुष्य कंठणार नाहीस, तर खऱ्या अर्थाने जगशील. मला वचन दे की तू स्वतःला संपवणार नाहीस. माझ्याशिवायही तू स्वतःला सांभाळशील, लग्न करशील, मुलं होतील आणि सुखी आयुष्य जगशील. पण आधी मला माफ कर. त्यांचं बोलणं ऐकून मी थक्क झालो. खरं तर मला माफी मागायला हवी होती, कारण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. जर मी त्यांच्याकडे लक्ष दिलं असतं तर आज ही अवस्था आली नसती. मी काही बोलण्याआधीच त्या पुढे म्हणाल्या की जेव्हा आयुष्याचं सत्य तुझ्या समोर उघड होईल, माझं सत्य समोर येईल, तेव्हा माझा तिरस्कार करू नकोस. मी जे काही केलं ते फक्त तुझ्या प्रेमासाठी केलं. तू माझ्या आयुष्यात मुलगा म्हणून नाही, तर सर्वस्व बनून आलास. हे बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी त्यांचा चेहरा हातात घेतला आणि कपाळावर प्रेमाने चुंबन घेऊन म्हणालो की तुमचा तिरस्कार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही मला मारलं तरी मी तुमचा तिरस्कार करणार नाही. मला सगळं माहीत आहे. तुम्ही माझ्यासाठी किती केलं आहे. तुम्ही मला माफ करा की मी तुमची काळजी घेतली नाही, तुमची सेवा केली नाही. मी तुम्हाला गमावू इच्छित नाही. मी तुमचा उपचार करवेन. आपण दुसऱ्या रुग्णालयात जाऊ. मी माझ्या आशा सोडणार नाही. हे बोलताच माझ्या मनात पुन्हा हिंमत आणि उत्साह संचारला. मी माझ्या आत्यांना मरू देणार नव्हतो, पण त्यांनी मला घट्ट पकडलं आणि माझ्याकडे पाहत जोरात म्हणाल्या की मला माहीत आहे तू माझ्यावर अपार प्रेम करतोस, पण हे प्रेम फक्त एक भ्रम आहे. जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा हेच प्रेम तिरस्कारात बदलेल. मला हवं आहे की आत्ता तुझ्यासमोर संपूर्ण सत्य यावं. मी अनेकदा विचार केला की तुला सगळं सांगावं, सत्याचा पडदा उघडावा, पण माझ्यात ती हिंमत नव्हती. मी तुला जिवंतपणी गमावू इच्छित नव्हते. हो, आता मी या जगातून निघून जात आहे. आता तुझ्यासमोर सत्य आलं तरी मला काही फरक पडणार नाही, पण माझा तिरस्कार करू नकोस. मी जे काही केलं ते फक्त तुझ्यासाठी केलं. हे बोलून त्यांनी खोल श्वास घेतला आणि शांततेनंतर म्हणाल्या की माझ्या कपाटातल्या शेवटच्या खणाच्या खाली एक तिजोरी आहे. ती उघड. त्यात एक गुलाबी रंगाची डायरी आहे. मला जाळल्यानंतर ती वाच आणि माझ्यावर विश्वास ठेव की मी जे काही केलं ते सर्व तुझ्यासाठी केलं. इतकं बोलताच त्यांचा श्वास अडखळू लागला आणि त्या जोरात देवाचं नाव घेऊ लागल्या. यंत्रांच्या आवाजांनी गोंधळ उडाला. माझा श्वास थांबल्यासारखा झाला आणि मी बेकाबू होऊन बाहेर धावलो. मी माझ्या आत्यांना मरताना पाहू शकत नव्हतो. दरवाजावर उभा राहून मी जोरजोरात डॉक्टर डॉक्टर ओरडू लागलो. थोड्या वेळाने डॉक्टरांची टीम खोलीत गेली, पण तोपर्यंत त्यांचा श्वास थांबला होता. त्यांचे ओठ निळे पडले होते आणि जीभ ताळ्याला चिटकली होती. काही क्षणानंतर डॉक्टर साहेब आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले की आम्हाला माफ करा, ते आता या जगात नाहीत. हे शब्द जणू खंजरासारखे होते, जे माझ्या छातीला चिरत गेले. मी ओरडत जमिनीवर कोसळलो. हे दुःख मी सहन करू शकत नव्हतो. माझी अवस्था अशा माणसासारखी झाली होती जणू तो या जगात पूर्णपणे एकटा पडला आहे, ज्याच्याकडे ना नातं, ना धैर्य, ना संयम. असहाय्य होऊन रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मी ओरडत होतो की नाही, तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही. तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही. देवासाठी परत या, नाहीतर मी मरेन. तुमचा भाचा तुमच्याशिवाय जगू शकणार नाही. हे बोलताच मी माझा चेहरा झाकला. अचानक आयुष्याने मला इतका त्रास दिला की मी कधीच याचा विचार केला नव्हता. आज सकाळी जेव्हा मी घरातून निघत होतो तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांच्या समोर बसून आशीर्वाद घेत होतो आणि त्या मला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद देत होत्या. मला कुठे माहीत होतं की दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद देऊन त्या आज मला कायमचा एकटा सोडून जातील. डॉक्टर सतत मला धीर धरण्यास सांगत होते
आणि कोणाला तरी जवळच्या व्यक्तीला बोलवण्याचा सल्ला देत होते. पण मी जणू आंधळा बहिरा झालो होतो. सर्व काही पाहत होतो, पण असं दृश्य पाहायचंच नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर पांढरं कापड टाकल्या गेलं होतं आणि त्यांचं शरीर शवागारात पाठवण्याची तयारी सुरू झाली होती. डॉक्टर मल्होत्रा, जे नेहमी माझ्या आत्यांना औषधं देत होते, ते माझ्या जवळ येऊन खांद्यावर हात ठेवत म्हणाले की त्यांच्या मृतदेहाला त्रास देऊ नकोस. त्या मला नेहमी सांगायच्या की त्या तुझ्यावर खूप प्रेम करतात. या जगात तुझ्याशिवाय त्याचं कोणीच नव्हतं. त्यांनी कधी आपल्या आयुष्यात दुसऱ्या कोणाला स्थान दिलं नाही. त्या तुझ्यासाठी जीव द्यायला तयार नव्हत्या. तू असा खचून गेलास तर त्यांच्या प्रेमाचा सन्मान करू शकणार नाहीस. धीर धर. अंत्यसंस्काराची तयारी कर. जन्म मरण फक्त देवाच्या हातात आहे. ना तू ना मी कोणीच काही करू शकत नाही. आता उठ आणि पुढे जा. माझं डोकं पूर्णपणे रिकामं झालं होतं. मला कोण काय समजावत होतं काहीच कळत नव्हतं. हा अचानक आलेला धक्का माझ्यासाठी सहनशक्तीच्या पलीकडचा होता. सकाळी जी व्यक्ती पूर्णपणे ठीक होती, हसत होती, ती संध्याकाळपर्यंत मरून गेली होती. हे कसं शक्य होतं? माझ्या वेळेच्या पलीकडे सर्व काही होतं. पण डॉक्टरांचं बोलणं खरं होतं. त्यांनी आपलं तारुण्य माझ्यासाठी लुटलं होतं. आता माझं कर्तव्य होतं की मी त्यांचा मृतदेह सन्मानाने मातीला मिळवावा. मी तातडीने काही मित्रांना फोन केला. मला माहीत होतं की काही वेळातच अंत्ययात्रेसाठी लोक येतील. परिसरात इतकी ख्याती होती की माझ्यासाठी कोणी मागे हटणार नाही. फक्त मला फोन करायचा होता आणि तयारी सुरू झाली. मी स्मशानाकडे निघालो, जेणेकरून त्यांच्या अंतिम स्नानाची व्यवस्था करू शकेन. घरी कोणी स्त्री नव्हती जी त्यांना स्नान घालू शकेल. म्हणून मी ठरवलं की बाहेरून एखादी स्त्री बोलावून दान दक्षिणा देऊन शुद्ध स्नान करवावं. काळचक्र कधीच थांबलं नाही आणि थांबणारही नाही. कालपर्यंत जे घर माझ्या आत्यांच्या आणि माझ्या हास्याने गाजत होतं, त्या घराच्या अंगणात आज माझ्या आत्यांचा मृतदेह ठेवला होता आणि मी त्यांच्यासमोर पूर्णपणे असहाय्य बसलो होतो. मागे स्त्रिया प्रार्थना वाचत होत्या आणि पुरुष माझ्या इशाऱ्याची वाट पाहत होते की कधी मी संकेत देईन आणि त्यांची अंत्ययात्रा स्मशानाकडे निघेल. मी त्यांच्या चेहऱ्यावर हलकेच पाणी शिंपडत म्हणालो की तुम्ही मला फसवलं. तुम्ही मला वचन दिलं होतं की तुम्ही मला कधीच सोडणार नाही, नेहमी माझ्यासोबत राहाल. पण आज तुम्ही मला सोडून जात आहात. मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही मला माफी मागत होतात ना, तर ऐका, मी तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही एकदाही विचार केला नाही की तुमचा मुलगा तुमच्याशिवाय कसा जगेल. ज्याने फक्त तुमचीच माया अनुभवली, त्याच्या मनावर काय बेतणार. हे बोलताच मी हिचक्यांनी जोरजोरात रडू लागलो. माझा मित्र तातडीने माझ्या जवळ आला आणि मला सावरत म्हणाला की धीर धर मित्रा, तुला काय झालं? असं खचलास तर पुढच्या व्यवस्था कशा सांभाळशील? पुरुष असे रडत नाहीत. मी असहाय्य होऊन म्हणालो की पुरुषही मनुष्यच असतात. त्यांच्या छातीतही हृदय असतं आणि काही लोक असे असतात की त्यांना गमावण्याचा विचारही आत्म्याला हादरवून टाकतो. आणि आज मी त्या व्यक्तीला गमावलं आहे, ज्यामुळे माझं आयुष्य होतं. हे बोलताच मी माझ्या मित्राच्या गळ्यात पडलो आणि परिसरातील लोक मला धीर देत राहिले. थोड्या वेळाने रामनामाच्या सादांनी आकाश दुमदुमलं आणि त्यांचा मृतदेह खांद्यावर उचलला गेला. हा क्षण माझ्यासाठी मृत्यूपेक्षा कमी नव्हता. लोक मला इशारा करत होते की मीही खांदा द्यावा, पण माझे पाय पुढे सरकत नव्हते. मी फक्त शांतपणे त्यांच्या सोबत चालत होतो. पंडिताजवळ उभा राहून जेव्हा मी अंत्यसंस्काराचे मंत्र ऐकले आणि श्राद्ध केलं, तेव्हा माझी अवस्था फक्त माझा देवच जाणे. आयुष्यात आपल्या माणसांना गमावणं सोपं नसतं, खास करून आई वडिलांसारख्या नात्यांना. थोड्या वेळाने मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला. जेव्हा त्यांच्या देहाला अंतिम अर्घ्य देण्यासाठी चितेवर ठेवलं जात होतं आणि पंडित मंत्रांचा जप करत होते, तेव्हा मी तीव्र किंकाळ्या फोडून रडू लागलो. लोक मला पकडून सावरत होते, पण मला काहीच समजत नव्हतं की हे काय होत आहे. आत्या मला सोडून कशा जाऊ शकतात? माझ्या समजेच्या पलीकडे सर्व काही होतं. काही वेळाने त्यांच्या देहावर लाकडं ठेवली गेली आणि सर्वांनी हात उंचावून प्रार्थना केली. मी हात उंचावून उभा होतो, पण माझ्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता. एक विचित्र बेचैनी आणि त्रास माझ्यावर हावी झाला होता.
थोड्या वेळाने सर्व मला चालण्यास सांगू लागले, पण माझ्यात ती हिंमत नव्हती की मी त्यांच्या राखेपासून उठून जावं. त्यांना अंधाराची खूप भीती वाटायची. त्या आपल्या खोलीतील सर्व दिवे लावून झोपायच्या. अनेकदा मी कारण विचारलं तेव्हा त्या म्हणायच्या की मला नाही माहीत का, पण असं वाटतं की अंधारात कोणीतरी मला संपवे. मला अंधाराची भीती वाटते. त्या म्हणायच्या की अमर, जर मी कधी किंचाळले किंवा हाक मारली तर तू ताबडतोब ये. अनेकदा असं व्हायचं की वीज गेली तर त्या किंचाळायच्या आणि मी तातडीने दिवा लावायचो. त्यांच्यासाठी मी जनरेटर, UPS आणि बॅटरीची संपूर्ण व्यवस्था केली होती, जेणेकरून वीज गेली तरी मी त्यांच्या खोलीचा दिवा तातडीने लावू शकेन. पण आता मी त्यांना सोडून गेलो तर त्या अंधारात कशा राहणार? स्मशानघाट तर पूर्णपणे अंधारा होता. माझा मित्र माझा हात पकडून म्हणाला की अमर, आता उठ, आपण जायला हवं, अंधार होत आहे. पण मी मान हलवत म्हणालो की मी इथेच राहीन. माझ्या आत्यांना अंधाराची भीती वाटते, त्या एकट्या राहू शकत नाही. तो म्हणाला की पहा, इथे अनेक लोक दफन आहेत आणि वर्षानुवर्ष आहेत. त्यांच्या आत्म्यांना मुक्ती मिळाली आहे. आता त्यांच्यात काहीच शिल्लक नाही. धीर धर आणि घरी चल. पण मी रडत म्हणालो की कृपया समीर, आज असं बोलू नकोस. मी जाऊ शकत नाही. माझी जिद्द करू नकोस. त्यांच्याशिवाय माझं कोणीच नाही. त्या निर्जन घरात जाऊन मी काय करेन? माझा मित्र मला समजावत राहिला की त्याच्या घरी चल, पण माझ्यात ती हिंमतच उरली नव्हती. असं वाटत होतं की माझे पाय मला साथ देत नाही. मी सतत रडत होतो. माझी तब्येतही बिघडू लागली होती. स्मशानघाटात जास्त वेळ थांबता येत नाही. काही मित्रांनी मला जबरदस्तीने उभं केलं आणि बाहेर आणलं, तरी माझं मन तिथेच बसायचं होतं. माझं मन म्हणत होतं की मी रात्रभर तिथेच राहावं आणि सकाळी पुन्हा यावं. मी कधीच विचार केला नव्हता की ही रात्र इतकी जड असेल. माझ्या मित्रांनी मला लाख समजावलं की त्यांच्यासोबत घरी चल, एकटा राहू नकोस. पण मी ऐकलं नाही आणि एकटाच घरी आलो. काही मित्रांनी माझ्यासोबत राहण्याची जिद्द केली होती. परिसरातील लोकांनीही सांगितलं की ते माझ्यासोबत राहतील, कारण सर्वांना माहीत होतं की मी माझ्या आत्यांवर किती प्रेम करायचो. पण मी सर्वांना नकार दिला की मला आज एकटं राहायचं आहे आणि मला एकटं सोडा. अगदी काही लोकांशी मी उद्धटपणेही बोललो. सर्वांनी माझं दुःख समजून घेतलं आणि घरी निघून गेले. थोड्या वेळाने मी त्या जागी उभा होतो जिथे काही वेळापूर्वी माझ्या आत्यांचा मृतदेह ठेवला होता. आता तिथे सन्नाटा पसरला होता. थोड्या वेळाने मी त्यांच्या खोलीकडे निघालो. खोलीत शिरताच माझी नजर त्यांच्या फोटोवर पडली आणि मी पुन्हा ढसाढसा रडू लागलो. त्या क्षणी मला जाणवलं की पुरुषही रडतात. त्या नेहमी म्हणायच्या की तू खूप कठोर मनाचा आहेस. मी तुला कितीही ओरडले, मारलं, तरी रागवलास तरी तुझ्या डोळ्यातून अश्रू येत नाही. ज्या दिवशी मी या जगातून जाईन त्या दिवशी तू तडफडून रडशील आणि मी प्रार्थना करते की तू रडावंस, जेणेकरून तुला कळेल की रडणं किती वेदनादायी असतं. त्यांच्या आठवणींनी मी आणखी रडू लागलो. त्या फोटोकडे पाहत म्हणालो की पहा आत्या, आज तुमचा भाचा पूर्णपणे एकटा आहे आणि रडतो आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, पण विचारणारं कोणी नाही. जेव्हा तुम्ही मला 6 दिवसांचं बाळ असताना उचललं तेव्हाही मी रडत असणार. मग तुम्ही मला हे का सांगितलं? माझं मन का जाळलं? मी रडत रडत तिथे जमिनीवर पडलो. आईच्या त्या वेदनादायी आठवणी माझ्या डोळ्यांसमोर लहरू लागल्या. माझ्या वडिलांचा मृत्यू मी जन्माला येण्याआधीच झाला होता. आत्यांनी सांगितलं होतं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि दुःख सहन न झाल्याने त्या या जगातून निघून गेले. मी 9 महिन्यांनी या जगात आलो आणि माझी आई सुमित्रा हिने मला जन्म दिल्यानंतर 6 दिवसांनी आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन मला पूर्णपणे एकटं सोडलं. एक 6 दिवसांचं बाळ, ज्याला ना आईची काळजी होती ना वडिलांची उपस्थिती. तो फक्त रडायचा आणि दूध मागायचा. त्यावेळी माझ्या आत्यांनी मला सांभाळलं. त्या अविवाहित होत्या आणि त्यांचं ठरलेलं लग्न त्यांनी माझ्यासाठी रद्द केलं. लोक म्हणायचे की या मुलाला अनाथ सोडा, पण त्यांनी तसं केलं नाही. उलट मला आपल्या सख्ख्या मुलासारखं वाढवलं. माझ्यासाठी त्यांनी आपलं लग्नही सोडलं आणि खूप मेहनत केली, नोकरी केली. आणि जेव्हा मी समर्थ झालो, त्यांना चांगलं आयुष्य देण्याच्या उंबरठ्यावर पोचलो, तेव्हा त्या मला सोडून निघून गेल्या. आज मला माझी उपस्थिती विषासारखी वाटत होती.
मनात येत होतं की मी स्वतःला संपवावं. गेल्या काही दिवसांपासून आत्या काहीशा बदललेल्या वाटत होत्या. ना काही खात होत्या, ना माझ्याशी बोलत होत्या. फक्त वारंवार म्हणायच्या की माझा कधीही तिरस्कार करू नकोस. मी तुझ्यासाठी जे काही केलं ते लक्षात ठेव. मला वाटलं की जर मी स्वतःला सांभाळलं नाही तर मरेन आणि मला अशी बदनाम मृत्यू नको होती. रात्रभर रडत सिसकत गेली आणि सकाळी माझे डोळे उघडले. मुश्किलीने अर्ध्या तासाची झोप आली होती. मग मी काही न खाता स्मशान घाटावर पोहोचलो आणि त्यांच्या मातीवर बसून जोरजोरात रडू लागलो. त्यांना माझी तडफड सांगू लागलो. त्यांच्याशिवाय घर किती निर्जन झालं आहे. अगदी स्मशान घाटही मला आबाद वाटत होतं. बराच वेळ त्यांच्या जवळ बसलो. मग तिथून निघण्यास सांगितलं गेलं. लोक म्हणाले की इथेच बसू नकोस. मला माहीत नाही लोकांना माझ्याशी काय अडचण होती, पण मला तिथेच बसून त्यांचं दुःख हलकं करायचं होतं. त्यांना विचारायचं होतं की त्यांची रात्र कशी गेली. घरी परत आलो तेव्हा पाहुणे आले होते. सर्वांनी माझी चौकशी केली, खायला दिलं, पण माझ्या घशातून एक घासही उतरत नव्हता. गमावण्याची जाणीव मला आतून संपवत होती. वेळेचा वेग कधीच थांबला नाही आणि थांबणारही नाही. 3 दिवस निघून गेले आणि ते 3 दिवस माझ्यासाठी कयामतपेक्षा कमी नव्हते. आता मी स्वतःला सांभाळलं, कारण जर मी सांभाळलं नाही तर मरेन आणि मला बदनामीचा मृत्यू नको होता. सर्व पाहुणे निघून गेले. मी आत्यांच्या खोलीत बसलो होतो. अचानक त्यांचे शेवटचे शब्द आठवले. माझ्या कपाटातल्या शेवटच्या खणाच्या खाली तिजोरी आहे. त्यात गुलाबी रंगाची डायरी आहे. मला जाळल्यानंतर ती वाच आणि माझा तिरस्कार करू नकोस. मी जे काही केलं ते तुझ्यासाठी केलं. हे आठवताच मी तातडीने उभा राहिलो. कपाट उघडलं तेव्हा त्यांचे कपडे, दुपट्टा, कुर्ता, दागिने आणि पैसे दिसले. माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू टपकले की कोणीतरी आपल्या आयुष्यात किती जवळचं होऊ शकतं. थरथरत्या हातांनी तिजोरी उघडली, डायरी उचलली आणि शांतपणे सोफ्यावर बसलो. माझं हृदय जोरजोरात धडकत होतं. मनात येत होतं की डायरी परत ठेवावी, पण तरीही मी ती उघडली. पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, माझ्या प्रिय मुला अमर. माझ्या ओठांवर लांबलचक स्मित हास्य पसरलं आणि खाली आमचा एक फोटो चिटकवला होता, ज्याचं मी चुंबन घेतलं. पहिलं पान असं लिहिलं होतं, माझ्या प्रिय मुला, जेव्हा तू ही डायरी वाचशील तेव्हा मी या जगात नसेन किंवा तुझ्या आयुष्यापासून खूप दूर गेले असेल. मला माहीत आहे की यानंतर तू माझा तिरस्कार करू शकतोस, पण मी तुझ्याकडे विनंती करते की माझा तिरस्कार करू नकोस. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी माझं सर्वस्व नष्ट केलं, संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं, पण मी काय करू? तुझं असणं माझ्यासाठी अपार आनंदाचं होतं. जणू आमच्या घरात चंद्र उतरला होता. तुझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते या जगातून निघून गेले आणि हा झटका तुझ्या आईमुळे आला. त्या स्त्रीला मी कधीच माफ करणार नाही. तिने माझ्या भावाला पैशांसाठी वारंवार त्रास दिला आणि तुझ्या आईने त्याचं दुःख कधीच समजून घेतलं नाही. तिने फक्त एवढंच सांगितलं की तू आमच्यासाठी ओझं आहेस. मी अनेकदा तुझ्या आईला विनंती केली की असं करू नकोस, पण तिने फक्त स्वतःचाच विचार केला आणि जेव्हा तू तिच्या पोटात आलास तेव्हा ती दुसऱ्याच्या प्रेमात पडली, ज्याच्या शब्दांनी तुझ्या वडिलांना किती आघात झाला याचा तिला तीळ मात्रही विचार आला नाही. जेव्हा तुझी आई 5 महिन्यांची गर्भवती होती तेव्हा तुझ्या वडिलांचं तिच्याशी खूप भयंकर भांडण झालं. तुझ्या वडिलांचं म्हणणं होतं की बाळंतपण सरकारी रुग्णालयात होईल, कारण त्यांची खाजगी रुग्णालयाची फी देण्याची ऐपत नव्हती. पण तुझ्या आईने स्पष्ट सांगितलं की जर तू खाजगी रुग्णालयात गेला नाहीस तर मी बाळासह तुला सोडून जाईल. तिने असंही सांगितलं की मी भीक मागून आयुष्य काढेन, पण तुझ्यासोबत राहणार नाही. त्यावेळी मी माझ्या भावाला माझी सोन्याची साखळी देऊन धीर दिला की काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळेन. माझ्या लग्नाला काही महिने शिल्लक होते, तरीही मी माझ्या भावाची साथ सोडली नाही. पण जेव्हा तुझ्या आईला हे कळलं तेव्हा ती प्रचंड रागावली आणि सामान बांधून निघून जाऊ लागली. त्याचवेळी तुझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते आम्हाला कायमचं सोडून गेले. ती माझ्यासाठी सर्वात कठीण वेळ होती, कारण मी माझे वडील गमावले होते आणि माझ्या भावातच मी वडिलांचं रूप पाहिलं होतं. पण जेव्हा तोही गेला तेव्हा माझं डोकं पूर्णपणे सुन्न झालं.
मी कुठे आहे, काय करते आहे, मला काहीच कळत नव्हतं. ठीक एका आठवड्यानंतर तुझी आजी म्हणजे माझी आई हिने सुद्धा मुलाचे दुःख सहन न करता या जगातून निघून गेली. आमच्या घरावर संकट कोसळलं आणि यामागे मी तुझ्या आईला जबाबदार मानत होते. पण आता विचार करते तेव्हा समजतं की ही माझीच चूक होती. कारण जन्म मरणाचा निर्णय मनुष्य घेत नाही, तो वरचा घेतो. हो, इतकं खरं की तुझ्या आईने तुझ्या वडिलांना सतत त्रास दिला आणि अनेकदा माझं मन म्हणायचं की मी तिला संपवावं. पण मी असह्य होते, कारण ती माझ्या भावाची पत्नी होती, ती विधवा झाली होती आणि मी मुद्दाम तिची काळजी घ्यायला सुरुवात केली, जेणेकरून ती मला आपली सर्वात चांगली मैत्रीण समजेल. तिला वाटायचं की माझ्या भावाला आणि आईला मारून तिने विजय मिळवला आहे. पण तिला काय माहीत होतं की माझ्या मनात किती तिरस्कार होता. मी फक्त तुझ्या जन्माची वाट पाहत होते. वेळ कधीच थांबली नाही आणि थांबणारही नाही. संपूर्ण जगाशी लढून मी तुझ्या आईला माझ्यासोबत ठेवलं. नातेवाईक मला टोमणे मारायचे की ही स्त्री इथे का ठेवलीस? हिचा आणि हिच्या मुलाचा या घराशी काहीही संबंध नाही. या स्त्रीमुळे तुझा भाऊ या जगातून गेला. पण मी सर्वांना खोटं ठरवत तिला दाखवण्यासाठी सगळ्यांशी लढत राहिले आणि ती हळूहळू माझ्याकडे झुकत गेली. ती आपल्या घरापासून आणि नातेवाईकांपासून तुटली आणि माझ्या भोवती राहू लागली. तिला तीळ मात्र ही कल्पना नव्हती की मी तिच्याबद्दल काय विचार करत आहे. अमर, मला माफ कर, मी खूप वाईट केलं. मी पुढचं पान वाचत होतो तेवढ्यात माझा मोबाईल फोन वाजू लागला. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर चमकत होता. प्रथम मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा पान वाचण्यावर लक्ष केंद्रित केलं. पुढच्या पानावर असं लिहिलं होतं की मी तुझ्या आईसोबत सुमित्रासोबत रुग्णालयाजवळच्या एका भाड्याच्या घरात राहायला आले होते. मी नोकरी करत होते, त्यामुळे माझ्याकडे काही पैसे होते. त्या पैशातून मी एका नर्सला माझ्यासोबत केले. मी तुझ्या आईसमोर असं नाटक केलं की तू जन्माला येताच मृत्यू पावलास. 9 महिन्यांनंतर जेव्हा तुझ्या आईला वेदना सुरू झाल्या तेव्हा आम्ही रुग्णालयात धावलो. मी पूर्ण तयारीनिशी गेले होते. तुझ्या जन्मानंतर मी तुला त्या नर्सच्या हवाली केलं आणि तिला तिथून पाठवलं. माझ्यासोबत आणखी 2 नर्स होत्या, ज्यांनी तुझ्या आईला खोटं सांगितलं की तू मृत्यू पावलास आणि त्यांनी तिला एक मृत बाळ दाखवलं. हे सर्व मी यासाठी केलं की ती स्त्री आपल्या आयुष्यातून कायमची निघून जावी. आणि मग तसंच झालं. 6 दिवस तू त्या नर्सच्या घरी होतास आणि मग मी तुझ्या आईला सांगितलं की तिने मला सोडून जावं. मला माहीत आहे मी तुझ्यावर खूप मोठा अन्याय केला, तुला तुझ्या आईपासून वेगळं केलं. ते सर्व माझ्या रागाचा परिणाम होता. आज वयाच्या या टप्प्यावर मला खोलवर जाणवतंय की संतान एका आईसाठी किती अमूल्य असतं. तुझ्या आईबद्दल मला कळलं की ती धक्क्याने पूर्णपणे खचली आणि आता ती एखाद्या मानसिक रुग्णालयात आहे. मी तुझ्या पुढे अत्यंत लज्जित आहे. मला माफ कर आणि शक्य असेल तर तुझ्या आईचा शोध घे. तुझी आत्या तुझी दुसरी आई आहे. माझा तिरस्कार करू नकोस. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. हे पत्र माझ्यासाठी जीव घेणं होतं. मी असह्य झालो आणि माझ्या जागेवरून उठून उभा राहिलो. डोकं नकारार्थी हलवलं की नाही, हे सर्व खोटं आहे, असं होऊच शकत नाही. त्या माझ्याशी असं करूच शकत नाही, त्या तशा नाहीत. असा विचार करत मी पुन्हा तीव्रतेने रडू लागलो. पण तेवढ्यात माझा फोन पुन्हा वाजू लागला. जेव्हा फोन वारंवार वाजला तेव्हा नाईलाजाने मी तो उचलला. मी फक्त हॅलो म्हणालो तेव्हा समोरून एक थरथरणारा ओळखीचा आवाज आला. कसा आहे समर? न जाणे का तिचा आवाज ऐकताच माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं आणि क्षणभर माझा हातही कापू लागला. ती स्त्री काही बोलणार तेवढ्यात कॉल कट झाला. मी तातडीने परत कॉल केला, कारण तिचा आवाज ऐकून माझी अवस्था काही वेगळीच झाली होती. माझं हृदय पुन्हा कॉल करण्यास उद्युक्त झालं होतं. नाहीतर त्यावेळी मला फोन कॉलमुळे खूपच राग आला होता. पण फोन उचलला गेला नाही. मी विचार केला की कदाचित चुकून नंबर लागला असेल आणि मग शांत झालो. तेवढ्यात माझ्या पायांजवळ एक फोटो खाली पडला. जेव्हा मी तो फोटो उचलला तेव्हा पुढचा क्षण थक्क करणारा होता. तो फोटो माझ्या कॉलेजच्या प्रिन्सिपल मिस सुनैना यांचा होता.
फोटोच्या मागे माझ्या वडिलांचं नाव, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि वडिलांच्या मृत्यूची तारीखही लिहिलेली होती. हे पाहून मी बराच वेळ काहीच बोलू शकलो नाही. माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उसळलं. जर हा फोटो माझ्या प्रिन्सिपलचा आहे तर तो इथे कसा आला? आणि माझ्या प्रिन्सिपलचा चेहरा माझ्या आईशी इतका का जुळतो? त्यावेळी मी पूर्णपणे गोंधळलो होतो. मला काहीच समजत नव्हतं की या रहस्याचा अर्थ काय आहे. मी घाईघाईने पुन्हा डायरी उचलली आणि वाचायला सुरुवात केली. डायरीच्या पानांवर लिहिलेल्या ओळी माझा आत्मा हादरवणाऱ्या होत्या. हो अमर, तुझी प्रिन्सिपल ही तुझी सख्खी मावशी आहे. तुझी आई आणि ती जुळ्या वहिनी होत्या. पण तुझ्या मावशीला तुझ्या आईबद्दल खूप तक्रारी होत्या, त्यामुळे ती तिच्यापासून दूर झाली होती. तुझ्या मावशीला तुझ्या आईचं सगळं रहस्य माहीत होतं. जर कोणी तुला तुझ्या आईपर्यंत पोचवू शकेल तर ती फक्त तुझी मावशी आहे. या ओळी वाचताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्यासमोर चित्र स्पष्ट झालं. मिस सुनैना फक्त माझ्या शिक्षिका नव्हत्या, तर माझ्या सख्ख्या मावशी होत्या. मी वर्षानुवर्ष त्यांच्या समोर होतो. रोज त्यांच्याशी बोलत होतो, पण ना त्यांनी मला ओळखलं ना मी त्यांना. हे कसं शक्य होतं? आता मला फक्त एकच गोष्ट सतावत होती. मला माझ्या आईला भेटायचं आहे. मला कळलं होतं की ती मानसिक रुग्णालयात आहे. ही जाणीव माझ्या आतून सर्व काही हिरावून घेऊन गेली. मला प्रिन्सिपलच्या घराचा पत्ता माहीत होता. रात्री 9 वाजता काहीही न विचारता मी त्यांच्या घराकडे निघालो. माझ्या प्रत्येक पावलाबरोबर बेचैनी वाढत होती. हृदयाची धडधड वाढली होती. माझ्यासाठी हा प्रवास आता फक्त रस्ता पार करणं नव्हता. ही माझ्या आईपर्यंत पोचण्याची आशा होती. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शोध मोहीम होती. पहिल्या घंटीवरच दरवाजा उघडला गेला आणि समोर प्रिन्सिपल मॅडमचा मुलगा उभा होता. मी त्याला पाहताच म्हणालो की तुमच्या आईला बोलवा. थोड्या वेळाने त्या बाहेर आल्या आणि जेव्हा मी रडत रडत माझी संपूर्ण कहाणी त्यांच्या समोर सांगायला लागलो, तेव्हा त्यांनी खोल दुःख व्यक्त केलं आणि मला समजावलं की अमर, तुझ्या आत्यांचा तिरस्कार करू नकोस. त्यांनी जे काही केलं ते दुःख आणि रागात केलं, पण तुझं संगोपन खूप चांगलं केलं. तुला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवू दिली नाही. त्या तुझी किती काळजी घ्यायच्या, तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट आणायच्या, हे आम्हालाही आठवतं. तुझ्या आत्यांचं उदाहरण संपूर्ण शाळा द्यायची की या जगात अशाही स्त्रिया आहेत. तुझ्या मनात त्यांच्याबद्दल कोणताही तिरस्कार ठेवू नकोस. त्यांच्या बोलण्याला मी कोणतंही उत्तर दिलं नाही. फक्त माझ्या आईचा पत्ता घेऊन थेट मानसिक रुग्णालयात पोचलो. तिथे जाऊन जेव्हा मी माझी ओळख सांगितली आणि आईबद्दल विचारलं, तेव्हा माझ्यासाठी तो मृत्यूपेक्षा कमी धक्का नव्हता. माझ्या आईला पागलपणाचे इंजेक्शन दिले जात होते आणि ती पूर्णपणे शांत बसली होती. मी धावत तिच्या वॉर्डात गेलो आणि जेव्हा खोलीत शिरलो, तो क्षण माझ्यासाठी असा होता की जणू 25 वर्षानंतर मला माझं आयुष्य परत मिळालं. मी धावत तिच्या छातीशी लागलो. सुरुवातीला तिने मला ओळखायला नकार दिला. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तुटकपणा होता. जणू माझं असणं तिच्यासाठी एखाद्या जुन्या जखमेला उघडं करणारं होतं. पण आईची ममता कधी लपत नाही. तिच्या डोळ्यात साठलेल्या त्या अश्रूंनी माझ्या सगळ्या संकोचांना धुवून टाकलं. शेवटी जेव्हा मी आत्यांनी लिहिलेल्या डायरीचं प्रत्येक पान तिच्या हातात ठेवलं, तेव्हा तिने खोल श्वास घेतला आणि हळूच म्हणाली की कदाचित तुझ्या वडिलांचा आणि आजीचा मृत्यू माझ्या चुकीमुळे झाला असेल. हीच माझी शिक्षा आहे. तिचं बोलणं ऐकून माझं हृदय काहीसं तुटलं. त्या शब्दात आत्मग्लानी होती आणि आपल्या कृत्यांचा पश्चातापही होता. आणि मला समजलं की आईची ममता किती खोल असते, जी चुकी असूनही अश्रूंनी सर्व काही माफ करते. त्यानंतर माझी आई तिची कहाणी सांगू लागली की तुझा मृत्यू झाला आहे हे कळल्यावर मी तुझ्या विरहात पागल झाले होते. माझं 6 दिवसांचं बाळ मला सोडून गेलं होतं. त्यानंतर मी एका माणसाशी लग्न केलं, पण त्या माणसाने माझा वापर करून मला सोडलं आणि मुद्दाम मला मानसिक रुग्णालयात पाठवलं, जेणेकरून तो दुसरं लग्न करू शकेल. आजही ती वेळ आठवली की माझा आत्मा थरथरतो. आई नेहमी म्हणायची की तुझ्या आत्यांचा तिरस्कार करू नकोस. त्यांनी सर्व काही गमावूनही तुला आईपेक्षा जास्त प्रेम केलं. मी असते तरी कदाचित तू बर्बाद झाला असतास,
कारण मी तुझ्यासोबत असतानाही दुसरं लग्न केलं असतं. तिचं हे बोलणं मला कुठेतरी दिलासा देऊन गेलं. पण आयुष्याने मला एक धडा शिकवला आहे. एखादी व्यक्ती बाहेरून जितकी सुखी दिसते तितकी ती आतून नसते. प्रत्येक माणसाबद्दल सत्य जाणून घेणं आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट तपासल्याशिवाय खरं मानणं ही खूप मोठी चूक आहे. कारण कधी कधी सत्य इतकं वेदनादायी असतं की माणूस आतून तुटतो. आयुष्याने मला एक सत्य शिकवलं आहे. दिखाव्यावर जाऊ नकोस. सत्याची चाचपणी कर. प्रत्येक चमकणारं सोनं नसतं आणि प्रत्येक हास्यामागे सुख नसतं. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.